जावली तालुक्यातील शेतकरी संघटना आक्रमक। कन्हेर जलाशयाच्या उपसा पंप संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट तहसीलदार कार्यालय मेढा येथे आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे कन्हेर जलाशयावरील सरसकट पाणीपट्टी आणि वीज बिल माफ करण्यात यावी। आचारसंहिता लागण्यापूर्वी हे वीज बिल आणि पाणीपट्टी माफ नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेमार्फत देण्यात आला। सरकारने 7.50 HP पर्यंतच्या मोटारींचे बिल माफ केले आहेत, त्याचप्रमाणे 20 HP पर्यंत पंपधारकांची वीज बिलही माफ करावी अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली। आज कन्हेर जलाशय दोन्ही तीरावरचे पंप चालक शासनाच्या अन्यायी ER काढल्यामुळे या ठिकाणी उपोषणाला बसले। त्याची वस्तुस्थिती अशी आहे की धरणाच्या जलाशयाच्या दोन्ही साईडला फक्त डोंगरी भाग आहे आणि डोंगरी भागाचा हेड हे 80-90 मीटर आहे आणि त्यामुळं 5 HP 7.5 HP या पॉवरनं पाणी उचललं जात नाही। याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आमच्या जमिनी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत, उरलेल्या जमिनी आम्ही कसण्याचा प्रयत्न करतोय। सकस भागामध्ये कॅनलनं प्रवाही सिंचन आहे, त्यांना जेवढी पाणीपट्टी आहे तेवढीच इथं पाणीपट्टी घेतली जाते, ह्याच्यामध्ये सवलत नाही। आमची मागणी अशी शासनानं स्वतःचे पंप बसवून आमच्या जमिनी ओलिताखाली आणाव्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही GR वगैरे कुठे काढायचं तिथं काढा। कन्हेर उपसा जलसिंचन संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या कृषी पंपधारकांच्या वीज बिलाच्या संदर्भातील त्रुटीच्या संदर्भात आज जावली तालुक्यातील सर्व पंपधारक मेढा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर जावली तालुका हा डोंगराळ तालुका आहे आणि या जावली तालुक्यामध्ये मुख्यतः ओळख धरणांचा तालुका म्हणून झाली आहे। या तालुक्यातील भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी धरणासाठी देऊन स्वतः विस्थापित होऊन पाणी पुरवठा हा सदन अशा भागालाच केलेला आहे। मात्र उर्वरित राहिलेली जमीन ही सिंचनाखाली आणण्यासाठी स्वखर्चानं बँकांचे कर्ज घेऊन सोसायट्यांची कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी शेती पाणी पुरवठ्यासाठी योजना केल्या। मात्र आत्ताच्या या सरकारमध्ये या पंपधारकांसाठी वीज बिल माफीची सवलत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली। याचा बराचसा लाभ शेतकऱ्यांना झाला, या शेतकऱ्यांना झाला, त्यांच्या वतीनं शासनाचे निश्चित धन्यवाद आहेत। मात्र जावली तालुक्याची परिस्थिती पाहता डोंगराळ तालुका आहे तर धरणाच्या पाण्यापासून जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रचंड मोठा असं हेड आहे आणि त्यासाठी जास्त अश्वशक्तीच्या मोटरचा आपल्याला वापर करावा लागतो। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला एक निवेदन आहे, 7.5 HP ते 20 HP पर्यंतच्या सर्व मोटरधारकांचं लाईट बिल हे शासनानं माफ करावं। तसेच जो पाणीपट्टीचा विषय आहे, या पाणीपट्टीच्या संदर्भात जे धोरण कॅनलसाठी शासनानं राबवलंय तेच धोरण हे ज्यांनी जमिनी धरण बांधण्यासाठी दिल्या त्या शेतकऱ्यांसाठी शासनानं न राबवता पूर्णपणे पाणीपट्टी ही या धरणाच्या अंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना माफ करावं, यासाठी आजचं हे उपोषण आपण इथं हाती घेतलेलं आहे।